Hello friends, today we start with JSP action. This is a part third of unit 3. तिसरं पार्ट आहे. दोन पार्टमध्ये आपण बेसिक JSP बघितलेला आहे. सेकंडमध्ये वेगळे इन्क्लूड वगैरे ऑब्जेक्ट्स वगैरे पण सांगितले. तर आपण आता बघणार काय JSP action tags. There are many JSP action tags or elements. Each JSP action tag is used to perform some specific task. एक स्पेसिफिक टास्क करण्यासाठी वेगळे ऍक्शन्स जे टॅग्स आहेत ते टॅग्स आपण काय करणार आहे किंवा एलिमेंट्स आपण या प्रोग्राममध्ये किंवा JSP मध्ये यूज करणार आहे. मग हे टॅग्स काय करतात? तुम्हाला पेज फॉरवर्ड करायचं आहे, पेज इन्क्लूड करायचं आहे, ठीक आहे, एखादं रेडीमेड ऍप्लिकेशन यूज करायचं आहे. मग असे वेगवेगळे ऍक्शन्स परफॉर्म करण्यासाठी काय करतो आपण? JSP ऍक्शन टॅगचा उपयोग करतो. वेगवेगळे ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी JSP ऍक्शन टॅगचा वापर केला जातो. The action tag are used to control the flow between pages and to use Java Bean. कसं यूज करतो आपण? The action tag are used to control the flow between the pages. पेज मधला जो काय फ्लो असतो, जो काय लिंक असते, ती लिंक कंट्रोल करण्याचं काम. कुठल्या वेळी कुठलं पेज इन्क्लूड केलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणता डेटा पुढे फॉरवर्ड केला पाहिजे. सो दीज ऑल काइंड ऑफ थिंग्स कॅन बी डन युझिंग द different kinds of action tags. That's why it is very important part in the JSP or any web project. Okay, so we see again what is the action tag are used to control the flow between pages and use Java Bean. बीन म्हणजे काय? बीन एक चौथ्या युनिटमध्ये आपल्याला सेपरेट टॉपिक आहे. जावा बीन्स म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला आता सांगतो. बीन्स म्हणजे काय? रेडीमेड ऍप्लिकेशन्स असतात. याचं लॉग इन पेज आहे. लॉग इनचं जे काय पेज आहे ते प्रत्येक प्रोजेक्टसाठी सेमच असतं. युजर रजिस्ट्रेशनचं पेज सेम असतं, बरोबर आहे. मग अशी जे काही सेम कन्सेप्ट असणारे पेजेस किंवा कोडिंग्स आहेत त्याचं काय केलं असतं? बीन्स तयार केलं असतं, म्हणजे पॅकेज तयार केलं असतं. त्यामध्ये फक्त आपल्याला काय काय कंटेंट्स पाहिजे थोडे ऍड मॉडिफाय करा, कलरफुल रिनेम करा आणि ते यूज करा. ठीक आहे, म्हणजे काय? रेडीमेड ब्लॉक्स ऑफ कोड, रेडीमेड पॅकेज, रेडीमेड कंट्रोल्स, रेडीमेड फंक्शन्स, हे सगळं कुठं यूज केलं जातं? बीन मध्ये यूज केलं जातं. म्हणजे तुम्हाला सारखं काय करायचं आहे? क्यूब काढायचं आहे. फक्त तुम्ही क्यूब नावाचं फंक्शन किंवा क्यूब नावाचं बीन्स तयार करायचं. त्यामध्ये फक्त तुम्ही दिलेला नंबर टाकायचा, ते ऑटोमॅटिक तुम्हाला काय होणार आहे? कॅल्क्युलेशन करून क्यूब काढून तुम्हाला दाखवणार आहे. तर असे मग रेडीमेड जे फंक्शन्स आहेत हे चेक करण्यासाठी तुम्ही त्याचं काय करता? यूज करता. लॉग इन आयडी पासवर्ड मध्ये काय होतं? युजर नेम, आयडी आणि पासवर्ड तुम्ही टाकता. मग तिथे फक्त काय करायचं? आपण कोडिंग मध्ये काय सेट करायचं? तुम्हाला कुठलं युजर नेम आणि पासवर्ड सेट केलाय तो सेट करायचा. युजर घेणार, चेक करणार. हे कोड सारखं सारखं यूज केलं जातं. फक्त आपण मग काय करायचं? आयडी पासवर्ड सेट करायचं, लॉग इन पेज तिथे इन्क्लूड करून घ्यायचं. दरवेळी ते कोडिंग ऑटोमॅटिक होत जातं. मग दरवेळी तुम्हाला लॉग इनचं पेजचं कोडिंग घ्यायची आवश्यकता नाही. कुठलेही पेजचं लॉग इन करत असेल तर रजिस्ट्रेशनचं पेज अतिशय महत्वाचं असतं. रजिस्ट्रेशनला 99% फील्ड हे प्रत्येक रजिस्ट्रेशनला सेम असतात. 99% प्रत्येक फील्ड जे काय प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये सेम असतात. तर तिथं तुम्ही काय करू शकता? त्याचा वापर करू शकता, बरोबर. सो दिस इज अबाउट द बीन. हे कसं संदर्भात आहे? बीन संदर्भात आहे. तर परत आपण ऍक्शन टॅग कडे घेऊया. तर JSP ऍक्शन टॅग्स आर गिव्हन बिलो. मग JSP ऍक्शन टॅग्स कुठले कुठले आहेत ते आता आपण बघू. JSP ऍक्शन टॅग्स अँड डिस्क्रिप्शन कुठले कुठले आहेत बघा. द JSP फॉरवर्ड म्हणजे तुम्हाला काय करायचं? डेटा रिक्वेस्ट किंवा रिस्पॉन्स दुसऱ्या ठिकाणी काय करायचं आहे? रिसोर्सला फॉरवर्ड करायचं किंवा पाठवायचं आहे. एखादा डेटा, एखादी प्रोसिजर, एखादं कंटेंट तुम्हाला किंवा रिक्वेस्ट किंवा रिस्पॉन्स तुम्हाला पुढे कुठेतरी पाठवायचा आहे पुढच्या रिसोर्सला. कळलं का? दिले बघा. फर्स्ट JSP फॉरवर्ड द रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स टू अनदर रिसोर्स. दुसऱ्या रिसोर्सला रिक्वेस्ट किंवा रिस्पॉन्स फॉरवर्ड करण्यासाठी तुम्ही ह्याचा यूज करता. नेक्स्ट JSP इन्क्लूड. तुम्हाला काय करायचं? काही कुठलं तरी एखादं पेज इन्क्लूड करायचं आहे, रिसोर्स इन्क्लूड करून घ्यायचा आहे, पॅकेज इन्क्लूड करून घ्यायचं आहे. त्या सिच्युएशनला JSP इन्क्लूड नावाचं ऍक्शन टॅग तुम्ही यूज करता. दिले बघा. JSP इन्क्लूड डिस्क्रिप्शन इन्क्लूड्स द अनदर रिसोर्स, इन्क्लूड्स द अनदर रिसोर्स. दुसरं कुठलंही एखादं रिसोर्स
इन्क्लूड करून घेण्यासाठी आपण या ऍक्शन टॅगचा वापर करतो. वन बाय वन आपण डिटेलमध्ये परत हे काय करणार आहे, ऍक्शन टॅग बघणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये तोपर्यंत थोडक्यात त्यांनी काय केलेलं आहे, ऍक्शन टॅग कोणते कोणते आहेत आणि त्याचं नाव काय आणि त्याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. बरोबर. तर जेएसपी यूज बिन, नेक्स्ट कुठला आहे, जेएसपी यूज बिन क्रिएट्स ऑर लोकेट्स बिन ऑब्जेक्ट. जे बिन जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बीन्स म्हणजे रेडीमेड फंक्शन्स, टॅग्स, क्लासेस, पॅकेजेस वगैरे असतात जे फ्रिक्वेंटली सारखं सारखं तुम्ही यूज करता. सारखं सारखं एकच कोड लिहिण्याऐवजी काय केलं, त्याचं बिन क्रिएट करायचं, त्याचं पॅकेज क्रिएट करायचं आणि ते प्रत्येक ठिकाणी इन्क्लूड करून वापरायचं. मग ती यूज बिन करतं, त्याचं लोकेशन किंवा त्याला आपण काय करतो, ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी काय करतो आपण, यूज बिनचा यूज करतो. JSP सेट प्रॉपर्टी, सेट द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी इन बिन ऑब्जेक्ट. काय करतो आपण, बिन ऑब्जेक्टची प्रॉपर्टी सेट करण्यासाठी ह्या ऍक्शन टॅगचा वापर केला जातो. कुठला, सेट प्रॉपर्टी. सेम तसंच बिनची प्रॉपर्टी गेट करण्यासाठी किंवा व्हॅल्यू गेट करण्यासाठी आपण काय करतो, ह्या गेट प्रॉपर्टीचा यूज करतो. म्हणजे प्रिंट द व्हॅल्यूज ऑफ प्रॉपर्टी ऑफ द बिन. बिन मधले जे प्रॉपर्टीज आहेत त्याचे व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो, या JSP गेट प्रॉपर्टी ऍक्शन टॅगचा वापर करतो. नेक्स्ट, प्लगइन. प्लगइन मध्ये काय दिलं, एम्बेड्स द अनदर कंपोनंट सच ॲज ॲपलेट. दुसऱ्या कुठल्या तर कन्सेप्टमध्ये, दुसऱ्या कुठल्या तर लँग्वेजमध्ये, दुसऱ्या कुठल्या तर ऍप्लिकेशनमध्ये आपण एखादा कोड लिहिलेला आहे आणि तो आपल्याला JSP मध्ये वापरायचा आहे. तो आपल्याला JSP मध्ये वापरायचा आहे. त्या सिच्युएशनला आपण JSP प्लगइनचा उपयोग करतो. JSP PARM परम सेट्स पॅरामीटर व्हॅल्यू, इट्स यूज इन फॉरवर्ड, इन्क्लूड मोस्टली. हे कुठं फॉरवर्ड आणि इन्क्लूड मध्ये मोस्टली यूज केलं जातं. पॅरामीटरचे व्हॅल्यूज ऍड करण्यासाठी, पॅरामीटरचे व्हॅल्यूज ऍड करण्यासाठी JSP कोलन परम या ऍक्शन टॅगचा वापर केला जातो. नेक्स्ट बघू आपण काय, फॉल बॅक. ठीक आहे, कॅन यूज टू प्रिंट द मेसेज इफ प्लगइन इज वर्किंग. इट्स यूज इन अ JSP प्लगइन. प्लगइन वर्किंग मध्ये आहे की नाही, हे जे एक मेसेज प्रिंट करण्यासाठी आपण JSP कोलन फॉल बॅकचा वापर करतो. हे कुठं असतं, JSP प्लगइन मध्ये असतं. The JSP colon use bin, the JSP colon set property, the JSP colon get property tags are used for bin development. हे सगळे जे काय टॅग्स आहेत हे बिन डेव्हलपमेंटसाठी यूज केले जातात. हे तुम्ही आताही बघणार आहात. परत सेपरेट बिन नावाचं एक पूर्ण टोटल युनिट तुम्हाला आहे, ह्याच्यानंतरचं युनिटच बिनचं आहे. तर त्यामध्ये आपण परत डिटेल काय करणार आहे ह्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. So we will see these tags in a bin development. दिले बघा, हे परत टॅग आपण कुठे यूज करणार आहे, बिन डेव्हलपमेंट मध्ये काय केलं आपण यूज करणार आहोत. तर ऍक्शन टॅग मधलं सगळ्यात पहिलं टॅग आणि महत्वाचं टॅग कुठलं आहे, फॉरवर्ड ऍक्शन टॅग. कोणतं आहे पहिलं, फॉरवर्ड ऍक्शन टॅग. द JSP फॉरवर्ड ऍक्शन टॅग इज यूज टू फॉरवर्ड द रिक्वेस्ट टू अनदर रिसोर्स. इट मे बी JSP, HTML or another resources or resource. काय सांगितलंय, the JSP forward action tag is used to forward the request. रिक्वेस्ट आपल्याला कुठेतरी पुढे फॉरवर्ड करायचं आहे, मग ते कुठल्याही एखाद्या रिसोर्सला आपण फॉरवर्ड करतो. त्या रिसोर्सचं फॉर्मॅट कुठला असेल, एक तर JSP असेल, HTML असेल किंवा आणखीन कुठला तरी असेल, त्याला आपण काय करणार आहे, फॉरवर्ड करणार आहे. म्हणून इथे काय दिले, द JSP colon forward action tag is used to forward the request to another resource. It may be JSP, HTML or another resource. Syntax बघूया आपण. Syntax of JSP forward action tag without parameter. Without parameter JSP action tag कसं असतं बघा, JSP colon forward page is equals to retrieval URL. तुमचं URLचं रिट्रॅव्हल आणि एक्सप्रेशन टॅग URLचं रिट्रॅव्हल दिलेलं आहे. इथे सिंटॅक्स आहे, म्हणजे तुम्ही कुठं ते फॉरवर्ड करणार आहात त्याचं URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, त्याचं पाथ, तुम्ही कुठल्या पेजला फॉरवर्ड करणार ते. सिंटॅक्स ऑफ JSP कोलन फॉरवर्ड ऍक्शन टॅग विथ पॅरामीटर. आता आपण विदाउट पॅरामीटर बघितलेलं आहे,
आता आपण काय करणार आहे, विथ पॅरामीटर बघणार आहोत. पॅरामीटर पास करून ते ऍक्शन टॅग कसं यूज होतं ते. JSP फॉरवर्ड पेज इक्वल्स टू रिलेटिव्ह URL और एक्सप्रेशन. एखादं एक्सप्रेशन तुम्ही यामध्ये सेट करू शकता. तर पॅरामीटर्स कुठले आहेत बघा. JSP पॅरामीटर्स नेम इक्वल्स टू पॅरामीटर नेम, व्हॅल्यू इक्वल्स टू पॅरामीटर व्हॅल्यू, एक्सप्रेशन. एक तर तुम्ही पॅरामीटरची व्हॅल्यू सेट करू शकता किंवा त्याचे काय एक्सप्रेशन असतील ते एक्सप्रेशन सेट करू शकता. आणि /JSP फॉरवर्ड. फॉरवर्ड टॅग काय केलं आपण इथं क्लोज केलेला आहे. काय केलेलं आहे, फॉरवर्ड टॅग आपण इथं क्लोज केलेला आहे. एक्झाम्पल बघा. Example of JSP forward action tag without parameter. In this example, we are simply forwarding the request to the print date.jsp file. मग आपण एखादी रिक्वेस्ट काय करणार आहे, सिंपल रिक्वेस्ट print date.jsp फाइल ला काय करणार आहे, फॉरवर्ड करणार आहे. print.jsp पेजला फॉरवर्ड करणार आहे. कसं होणार आहे बघा. index.jsp डिफॉल्ट पेज ऑफ द प्रोजेक्ट, HTML बॉडी h2. दिस इज द इंडेक्स पेज. हेडिंग दिलेलं आपण JSP फॉरवर्ड पेज. इथं आपण टॅग यूज केलेला आहे बघा. डायरेक्ट तुम्ही डायनामिक कोड इथं HTML मध्ये लिहू शकता युझिंग द JSP टॅग. सो JSP फॉरवर्ड पेज. हा डेटा कुठं फॉरवर्ड होणार आहे, प्रिंट date.jsp ला. कुठं फॉरवर्ड होणार, प्रिंट date.jsp ला. /body /HTML. नेक्स्ट प्रिंट date.jsp. प्रिंट date.jsp मध्ये काय केलं आपण, HTML बॉडी out.print today is java.util.calendar.getInstance.getTime. मग इथून डेट अँड टाइम घेणार आहे, तो इथे प्रिंट करणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हे प्रोजेक्ट रन करणार आहात तेव्हा कुठलं पेज दिसणार आहे तुम्हाला, हे पेज दिसणार आहे. दिस इज अ इंडेक्स पेज. आणि आउटपुट दिसताना तुम्हाला काय दिसणार आहे, हे टुडे इज अ करंट डेट अँड टायमिंग दिसणार आहे. म्हणजे ही रिक्वेस्ट कुठं फॉरवर्ड केली आपण, प्रिंट डेटला फॉरवर्ड केलेलं आहे. आणि तिने काय केलेलं आपल्याला इंडेक्स, दिस इज इंडेक्स पेज आणि आजचं करंट डेट अँड टायमिंग सिस्टीमचं आपल्याला काय केलंय, प्रिंट केलेलं आहे. हे झालं विदाउट पॅरामीटर. आता आपण विथ पॅरामीटर कसं होतं बघा. एक्झाम्पल ऑफ JSP फॉरवर्ड ऍक्शन टॅग विथ पॅरामीटर. इन दिस एक्झाम्पल वी आर फॉरवर्डिंग द रिक्वेस्ट टू द print.date.jsp file with the parameter and print.jsp file prints the parameter value with the date and time. आपण इथे काय करणार आहे, रिक्वेस्ट फॉरवर्ड करणार आहे. कोणाला, प्रिंट डेटला रिक्वेस्ट पाठवणार आहोत, फॉरवर्ड करणार आहोत. आणि त्यासोबत आपण एक पॅरामीटर पण पास करणार आहे. आणि प्रिंट डेट काय .jsp काय करणार आहे, आपल्याला डेट अँड टाइम विथ पॅरामीटर तुम्ही जे काही पास केलं असेल, म्हणजे युजरचं नाव असेल किंवा कुठलीही व्हॅल्यू तुम्ही पास केला असेल त्याच्या सकट तुम्हाला काय करणार आहे, ते करंट सिस्टीमची करंट डेट अँड टाइम प्रिंट करून दाखवणार आहे. करंट सिस्टीमची डेट आणि टायमिंग प्रिंट करून दाखवणार आहे. बरोबर, प्रिंट करून दाखवणार आहे. index.jsp HTML body /h2. दिस इज अ इंडेक्स पेज /h2. JSP फॉरवर्ड पेज इक्वल्स टू प्रिंट date.jsp. म्हणजे आपण काय केलेलं आहे, रिक्वेस्ट फॉरवर्ड केलेली आहे कोणाला, print.jsp ला. देन JSP पॅरामीटर PARA म्हणजे पॅरामीटर साठी यूज करतो आपण. नेम इक्वल्स टू नेम, व्हॅल्यू इक्वल्स टू java.t.point.com. ठीक आहे, कुठलेही तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता, काही नाव पास करू शकता. java.t.point.com /JSP forward /body /HTML. दिस इज ऑल अबाउट द index.jsp. ठीक आहे, तिथे काय केलं आपण, रिक्वेस्ट फॉरवर्ड केलेली आहे आणि पॅरामीटर सेट केलेलं आहे. ठीक आहे, हे पॅरामीटर कुठे जाणार आहे, प्रिंट date.jsp ला. पुढे काय होणार आहे बघा, प्रिंट date.jsp HTML बॉडी out.print today is java.util calendar.getInstance.getTime. करंट डेट टायमिंग प्रिंट होणार आहे. इक्वल टू request.get पॅरामीटर विथ पॅरामीटर. म्हणजे तुमचं इथे जावा टी पॉइंट म्हणजे करंट डेट अँड टाइम प्रिंट होईल आणि परत काय होईल, जावा टी पॉइंट प्रिंट होईल. का काय प्रिंट होणार आहे, कारण का इथे नेम मध्ये जी काय व्हॅल्यू तुम्ही पास केली पॅरामीटर मध्ये, इथं बघा आहे का, जावा टी पॉइंट ही व्हॅल्यू इथे घेणार आहे. request.get पॅरामीटर पॅरामीटर घेणार आहे, म्हणजे इथली व्हॅल्यू घेणार आहे आणि ते काय करणार आहे, तुम्हाला प्रिंट करून दाखवणार आहे. ते काय करणार आहे, प्रिंट करून दाखवणार. तर अशा पद्धतीने तुम्ही रिक्वेस्ट फॉरवर्ड करू शकता, पॅरामीटर फॉरवर्ड करू शकता किंवा गेट करू शकता. तशा पद्धतीने तुम्ही फॉरवर्ड टॅगचा वापर करू शकता. आता आपण काय करणार, नेक्स्ट काय बघणार आहे, JSP इन्क्लूड ऍक्शन टॅग. आपण काय करणार आहे, JSP इन्क्लूड टॅगचा वापर करणार आहे. म्हणजे आपण दुसरे रिसोर्सेस आपल्या पेजमध्ये इन्क्लूड करून घेण्यासाठी आपण काय करतो, इन्क्लूड ऍक्शन टॅगचा वापर करतो.
काय करतो आपण इन्क्लूड ऍक्शन टॅगचा वापर करतो. द JSP colon include action tag is used to include the content of another resource. It may be JSP, HTML or servlet. म्हणजे JSP ऍक्शन टॅग कशासाठी यूज करतो, दुसरे जे काही रिसोर्सेस असतात लाईक JSP, HTML, सर्वलेट अशा पद्धतीचे रिसोर्सेस आपल्या JSP मध्ये आपल्या ऍप्लिकेशन मध्ये इन्क्लूड करून घेण्यासाठी आपण इन्क्लूड ऍक्शन टॅगचा वापर करतो. The JSP include action tag includes the resource at request time, so it is better for dynamic page because there might be a changes in future. अतिशय महत्वाचं वाक्य आहे बघा, काय सांगितले त्यांनी. JSP include action tag includes the resource at request time. जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट पाठवता त्यावेळी काय होणार, ते रिसोर्स ऍड होतं. सो इट इज बेटर फॉर डायनामिक पेजेस. म्हणजे डायनामिक पेजेस जेव्हा तुम्ही डेव्हलप करता त्या सिच्युएशनला त्या ठिकाणी हे तुम्हाला खूप उपयोगाचं आहे. बिकॉज देअर माइट बी चेंजेस इन फ्युचर. म्हणजे रनटाईमला तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये चेंज करू शकता. रनटाईमला तुम्हाला काय चेंज करायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये चेंज करू शकता इन्क्लूड ऍक्शन टॅगमध्ये. कारण का जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट टाकता म्हणजे जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन रन करता त्या सिच्युएशनला पेजेस किंवा रिसोर्सेस इन्क्लूड करून घेतले जातात. म्हणून त्यावेळी तुम्ही काय करू शकता, काही रिसोर्सेस काही चेंजेस त्यामध्ये करू शकता. त्यामुळं हे डायनामिक पेजेस जेव्हा आपण डेव्हलप करतो JSP मध्ये तेव्हा हे खूप उपयोगाचं आहे. The JSP include tag can be used to include the static as well as dynamic page. हॅश इन्क्लूड टॅग तुम्ही स्टॅटिक पेज ऍड करायला ऍज वेल एज डायनामिक पेज ऍड करायला सुद्धा काय करू शकता, तुम्ही यूज करू शकता. बोथ स्टॅटिक आणि डायनामिक पेजेस ऍड करायला त्याचा वापर करू शकता. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ JSP इन्क्लूड ऍक्शन टॅग. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत बघा, काय आहेत दिलेले आहेत त्यांनी. कोड रियुजेबिलिटी. वी कॅन यूज द पेज many times such as include header or footer pages in all the pages, so it is save a lots of time. आता कसं असतं, प्रत्येक वेबसाईटमध्ये वरचं जे हेडिंग असतं, हेडिंग मेनू, त्यांचं टायटल इमेज असतं ना, टायटल इमेज वगैरे काही असतात ते फिक्स असतात. आणि खालच्या बाजूला मेनूचे शॉर्टकट्स असतात ते फिक्स असतात. त्याला हेडर आणि फुटर म्हणतात. फक्त आतले पेजेस जसं तुम्ही क्लिक कराल तसे पेजेस चेंज होतात. हे खूप महत्वाचं आहे बघा. तुम्ही JSP मध्ये डेव्हलपमेंट करा किंवा तुम्ही .NET मध्ये डेव्हलपमेंट करा, कुठेही करा, तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला वरचं जे हेडिंग पार्ट असतं तो आणि खालचा फुटर पार्ट. हेडिंग पार्ट म्हणजे तुमच्या कंपनीचा लोगो किंवा हेडिंग वगैरे जे काय असेल ते, त्यानंतर तुमचे सगळे मेनू असतील ते, ठीक आहे, त्या लॉग इनसाठी तुमचे कुठले ऑप्शन असतील ते, आणि खालच्या बाजूला काय असतात मोस्टली, तुम्ही इव्हन मुंबई विद्यापीठाची जरी वेबसाईट भेटला तर खालच्या फुटर त्या पेजला काय असतं, सगळे तुमचे जे मेनू आहेत ते शॉर्टकट्स तिथे दिलेले असतात. शॉर्टकट ऑप्शन्स तिथे दिलेले असतात सगळे सेपरेट करून. बरं आहे. हे पेजेस हे प्रत्येक पेजला कॉमन असतात. प्रत्येक पेजला काय असतात, कॉमन असतात. मग प्रत्येक पेजला ते कोड रिपीट करण्यापेक्षा, लिहिण्यापेक्षा, कॉपी पेस्ट करण्यापेक्षा तुम्ही काय शकता, जस्ट तुम्ही पेज इन्क्लूड करून घेतलं फुटरला आणि हेडरला तर ऑटोमॅटिकली काय सांगितलं, ऑटोमॅटिकली काय होणार, तुमचे पेजेस सगळे इथे काय होणार आहेत, ऍड होणार आहेत. ऑटोमॅटिक सगळे तुमचे पेजेस काय होणार, प्रत्येक पेजला हेडर आणि फुटर म्हणून ऍड होणार आहे. मग त्याचा वेळ, त्याचं कंपायलेशनचं टाइम तुमचं वाचणार आहे आणि कॉम्प्लेक्सिटी पण कमी होणार आहे. त्याचा वेळ, कंपायलेशनचा टाइम आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऍप्लिकेशन ऑल्सो काय होणार आहे, कमी होणार आहे. ते सुद्धा तुमचं काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यामुळं वेळ पण वाचणार आहे. सो दिस इज अ ऍडव्हान्टेज ऑफ इन्क्लूड. दोन ऍक्शन टाईप बघितले आपण, फॉरवर्ड आणि इन्क्लूड. आता बघा इथं JSP डायरेक्टिव्ह आणि JSP ऍक्शन हे दोन वेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये काय फरक दिलाय, JSP इन्क्लूड डायरेक्टिव्ह मध्ये काय, इन्क्लूड्स द रिसोर्स ऍट अ ट्रान्सलेशन टाइम. ट्रान्सलेशन टाइमला तुमचे रिसोर्स इन्क्लूड होतं. इन्क्लूड ऍक्शनला काय होतं, इन्क्लूड रिसोर्स ऍट रिक्वेस्ट टाइम. रिक्वेस्टच्या वेळी तुमचं काय होतं, रिसोर्स इन्क्लूड होतात. बेटर फॉर स्टॅटिक पेजेस. JSP इन्क्लूड डायरेक्टिव्ह कशासाठी चांगला आहे, स्टॅटिक पेज साठी चांगला आहे. JSP इन्क्लूड ऍक्शन टॅग बेटर फॉर dynamic pages. JSP include directives includes the original content in the generated servlet, and JSP include action tag calls the include method. हे काय करतं, मेथड कॉल करतं. हे काही महत्वाचे डिफरन्सेस आहेत. तर नेक्स्ट आपण सिंटॅक्स बघूया इन्क्लूड ऍक्शन टॅगचं, विथ पॅरामीटर आणि विदाउट पॅरामीटर. सो स्टार्ट विथ द विदाउट पॅरामीटर. Syntax of JSP include
action tag without parameter. Syntax is JSP include page equals to retriever URL or expression. एक तर पेजचं पाथ तर तुम्ही काय एक्सप्रेशन सेट करणार असेल ते, आणि विथ पॅरामीटर बघा, सिंटॅक्स ऑफ JSP include action tag with parameter JSP include page equals to retriever URL expression, आणि पॅरामीटर साठी JSP PARM, that is parameter name equals to parameter name, value equals to parameter value or expression. ठीक आहे, आणि स्लॅश JSP include म्हणजे टॅग काय केलेला आहे, क्लोज केलेला आहे. सो विथ पॅरामीटर आणि विदाउट पॅरामीटर. सो नाव वी सी द एक्झाम्पल. Example of JSP include action tag without parameter. In this example, index.jsp file includes the content of printDate.jsp file. काय करणार आहे, प्रिंट डेट मध्ये जो काय डेटा आहे तो काय करणार आहे, index.jsp मध्ये इन्क्लूड करून घेणार आहोत. काय करणार आपण, index.jsp मध्ये प्रिंट डेट मधला कंटेंट किंवा प्रिंट डेट.jsp मधला डेटा आपण काय करणार आहे, ऍड करून घेणार आहे किंवा इन्क्लूड करून घेणार आहे. काय करून घेणार आहे, इन्क्लूड करून घेणार आहे. फॉरवर्ड मध्ये काय करतो आपण, index.jsp मधून रिक्वेस्ट फॉरवर्ड करत होतो. इथे काय करणार आहे, प्रिंट डेट.jsp चा डेटा आपण इथे ऍड करून घेणार म्हणजे इन्क्लूड करून घेणार आहे. सिंटॅक्स कसं असणार बघा किंवा कोड कसं असणार आहे, index.jsp मध्ये h2 दिस इज इंडेक्स पेज स्लॅश h2 JSP include page equals to print date.jsp. JSP include page equals to print date.jsp is to end the section of index page. ठीक आहे, ते सेक्शन संपलेलं इंडेक्स पेज. प्रिंट date.jsp मध्ये काय कोड लिहिलेलं आहे, आउट प्रिंट टुडे इज java.util.calendar.get instance, जे रेग्युलर जे आपण कोड लिहितो ते तो लिहिलेला आहे. आउटपुट मध्ये काय बघा, दिस इज इंडेक्स पेज आणि एंड सेक्शन इंडेक्स पेज, म्हणजे ह्या दोन्ही मध्ये हे काय, दोन्ही these are the part of index.jsp and we are going to include the output of printDate.jsp here. So we can include the content of printDate.jsp in the index.jsp. म्हणजे काय केलं आपण बघा, this is a index page, this is index page आणि इथे काय दिले खाली end the section of index page, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड करून घेतलेलं आहे, पेज इक्वल्स टू printDate.jsp. कळलं का, printDate.jsp मधला कोड काय, इथं पेज काय केलंय, इन्क्लूड करून घेतलेलं आहे. म्हणजे ह्याचं कंटेंट इथं दिसणार आहे. दिसले का बघा इथं आउटपुटला खाली, दिस इज इंडेक्स पेज, टुडे इज अ ट्यूजडे, जे काही डेट असेल प्रिंट झालंय, एंड सेक्शन ऑफ इंडेक्स पेज. आणि ह्याच्यामध्ये काय केलं आपण, printDate.jsp चं कंटेंट इथे ऍड केलं आहे. आणि दोन्ही जे कंटेंट्स आहेत ते कोणाचे कंटेंट आहेत, index.jsp चे. म्हणजे आपण काय केलंय, ह्या printDate.jsp फाईल इन्क्लूड करून घेतल्यामुळं आपल्याला त्यातला डेटा किंवा त्यातलं कंटेंट इथे यूज करता आलेलं आहे. दिस इज यूज ऑफ include.jsp or include action tag. Then next one we will see the use of useBean action tag. JSP useBean action tag म्हणजे बीन्स तुम्हाला कसे JSP मध्ये यूज करायचे, बीन्स तुम्हाला JSP मध्ये कसे यूज करायचे. The JSP useBean action tag is used to locate or reinitiate a bean class. If bean object of bean class is already created, it does not create the bean depending on the scope. म्हणजे bean नावाचे ऍक्शन टॅग जे काय आहे की काय करायचं, आपल्याला लोकेट करायचं आहे किंवा त्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे bean क्लास साठी, किंवा bean object of the bean class is already created, म्हणजे ऑलरेडी ऑब्जेक्ट क्रिएट केला असेल, it is does not create the bean depending on the scope, मग त्याच्या स्कोप मध्ये नसेल तर तुम्ही काय करू शकता, तिथं ऑब्जेक्ट करू शकता. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करतो, useBean ऍक्शन टॅगचा वापर करतो. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, JSP मध्ये तुम्हाला बीन्स वापरायचे आहेत, त्यासाठी आपण याचं काय करतो, यूज करतो. त्याचं सिंटॅक्स बघा काय दिलेलं आहे, JSP useBean ID, JSP useBean ID इक्वल्स टू इन्स्टन्स नेम म्हणजे ऑब्जेक्ट नेम, स्कोप मग त्याचा स्कोप पेज पुरतं लिमिटेड आहे, त्याचे जे काही रिक्वेस्ट आहे त्या रिक्वेस्ट पुरती लिमिटेड आहे का, त्या सेशन पुरतं लिमिटेड आहे का, पूर्ण ऍप्लिकेशन पुरतं लिमिटेड आहे, ते तुम्ही काय करू शकता, त्याचा स्कोप ठरवू शकता. किती कंटेंट पुरतं ते लिमिटेड आहे
किती त्याचं स्कोप आहे, किती वेळ तो वापरू शकतो आणि कुठं कुठं वापरता येईल, म्हणजे पूर्ण पेजमध्ये वापरायचं आहे किंवा ती रिक्वेस्ट तुम्ही जे रिक्वेस्ट पाठवली त्या रिक्वेस्ट पुरतं वापरायचं आहे किंवा तुमचं सेशन सेट केलेलं आहे त्या सेशन पुरतं यूज करायचं आहे किंवा होल ॲप्लिकेशनमध्ये वापरायचं आहे. ठीक आहे. मग कोणतं बिन वापरायचं, जसे क्लास इक्वल्स टू पॅकेज नेम डॉट क्लास नेम, पॅकेजचं नाव आणि क्लासचं नाव, त्या पॅकेजमध्ये कुठलं क्लास यूज करायचं आहे. टाईप इक्वल्स टू पॅकेज नेम डॉट क्लास नेम, परत तुम्हाला त्याचं टाईप सेट करण्यासाठी पॅकेज नेम आणि त्या क्लासचं नाव. बिन नेम इक्वल्स टू पॅकेज नेम डॉट क्लास नेम आणि काय नसेल तर एक्सप्रेशन आणि स्लॅश JSP कोलन यूज बिन आणि यूज बिन कम्प्लीट केलेला आहे. बघा बिनच्या ऑब्जेक्टचं नाव म्हणजे इन्स्टन्स नेम, त्याचा स्कोप सेट केलेला आहे. परत सांगतो तुम्हाला, स्कोप सेट केलेला आहे. पेज पुरतं लिमिटेड आहे, रिक्वेस्ट पुरतं लिमिटेड आहे, सेशन पुरतं लिमिटेड आहे, काय ॲप्लिकेशन पुरतं लिमिटेड आहे. मग ते कुठला क्लास आहे, त्या पॅकेजचं नाव आणि ते कुठल्या पॅकेजमध्ये ते कुठल्या क्लास आपण यूज करणार आहे. टाईप आपण दिलं आहे पॅकेज नेम डॉट क्लास नेम, बिन नेम दिलेला आहे पॅकेज नेम डॉट क्लास नेम ऑर एक्सप्रेशन आणि स्लॅश बिन आपण क्लोज केलेला आहे. बरोबर आहे. स्लॅश बिन आपण काय केलं होतं, क्लोज. नाव ॲट्रिब्यूट अँड यूज ऑफ JSP बिन ॲक्शन टॅग, जे आता आपण वरती काय केलं डिस्कस केलं आहे तेच परतीने एक्सप्लेन केलेलं आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. कोणाला चांगलं इंग्लिश येत असेल त्यांनी वाचून बघा, काय हरकत नाही आहे. ठीक आहे. आपण ते डिस्कस केलं आहे, परत ते रिपीट करायला नको. आपण एक्झाम्पल घेऊ बिनचं. In this example, we are simply invoking the method of bin class calculator.java. मग कॅल्क्युलेटर नावाचं आपण काय केलं, एक बिन तयार केलंय. कसं क्रिएट करतात ते बघा बिन्स. सिम्पल एक्झाम्पल, पॅकेज कॉम डॉट जावा टी पॉइंट, हे पॅकेजचं नाव दिलेलं आपण. पब्लिक क्लासचं नाव काय, कॅल्क्युलेटर. त्यामध्ये पब्लिक इंट क्यूब इंट एन रिटर्न एन इंटू एन इंटू एन. याच्यासाठी आपण काय केलं, बिन्स क्रिएट केलं. बिन्सचं नाव काय, क्लासचं नाव काय, कॅल्क्युलेटर. त्यामध्ये मेथड कुठली यूज केले, क्यूब. आणि पॅकेजचं नाव काय, कॉम डॉट जावा टी पॉइंट. दिस इज अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ बिन. मी ते इंडेक्स डॉट JSP मध्ये कसं यूज करायचं बघा. ते यूज करायचं आपल्याला, त्यासाठी आपण JSP कोलन यूज बिन, आपलं बिन यूज करायचं. मग आपण काय लिहिलं आहे, सिंटॅक्स यूज बिन ID, त्याचा ID काय केलं आपण, ऑब्जेक्ट म्हणजे इन्स्टन्स तयार केला आहे. क्लास इक्वल्स टू डॉट कॉम जावा टी पॉइंट डॉट कॅल्क्युलेटर, कुठल्या क्लासमध्ये येतो, कॅल्क्युलेटर नावाच्या क्लासमध्ये आहे का बघा. क्लास नेम काय, कॅल्क्युलेटर. आणि कुठल्या पॅकेजमध्ये, कॉम डॉट जावा टी पॉइंट आहे का, कॉम डॉट जावा टी पॉइंट डॉट कॅल्क्युलेटर. आणि त्या कोडिंगमध्ये काय दिलंय, इंट एम इक्वल्स टू ओबीजे डॉट क्यूब, म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट केलं ना त्या क्लाससाठी, तो ऑब्जेक्ट डॉट क्यूब. त्यातलं कुठलं मेथड कॉल करणार आहे आपण, क्यूब. कोणतं मेथड कॉल करणार आहे, क्यूब. बरोबर आहे. आणि क्यूब इथं कॅल्क्युलेट होणार आहे. व्हॅल्यू पॅरामीटर पास केले 5चं क्यूब कॅल्क्युलेट होणार आहे आणि एम मध्ये स्टोअर करणार आहे. आणि आउट डॉट प्रिंट क्यूब ऑफ 5 इज, जे काय असेल ते क्यूब इथं काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. परत सांगतो बघा मी, कॅल्क्युलेटर डॉट जावा सिम्पल बिन क्लास. सिम्पल बिन कसं क्रिएट करतात बघा, पॅकेज कॉम डॉट जावा टी पॉइंट, दिस इज अ पॅकेज नेम. पब्लिक क्लास कॅल्क्युलेटर, दिस इज अ क्लास नेम. बस आपण अगोदर सिंटॅक्स बघितलं, आपण पॅकेज नेम आणि क्लास नेम हे दिले बघा. आणि क्लासमध्ये मेथड कुठली यूज केले, पब्लिक इंट क्यूब, पब्लिक इंट क्यूब इंट एन इंटू ओपनिंग कर्ली ब्रेस क्लोजिंग कर्ली ब्रेस मध्ये काय केलं आपण, रिटर्न एन इंटू एन इंटू एन, रिटर्न एन इंटू एन इंटू एन, यांचा क्यूब केलेला आहे. इंडेक्स डॉट JSP फाईल, JSP कोलन यूज बिन ID इक्वल्स टू OBJ, म्हणजे बिनला ऑब्जेक्ट तयार केलंय आणि ते कुठल्या क्लासमध्ये आहे, कुठल्या पॅकेजमध्ये त्याचा पाथ दिलेला आहे. क्लास इक्वल्स टू कॉम डॉट जावा टी पॉइंट डॉट कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर नावाच्या क्लासमध्ये आहे. आणि ते स्क्रिप्टलेटमध्ये त्याचा कोड लिहिलेला आहे बिनचा. इंट एम इक्वल्स टू OBJ डॉट क्यूब, बघा इथं ऑब्जेक्ट तयार केले आणि ते ऑब्जेक्ट ह्या क्लाससाठी तयार केले. त्याला कुठला मेथड कॉल केला आपण, क्यूब. आणि पॅरामीटर पास केले, कुठल्या नंबरचा क्यूब कॅल्क्युलेट करायचा आहे तो. आणि ते क्यूब कॅल्क्युलेट होणार आहे आणि इथं एम मध्ये स्टोअर होणार आहे. आणि ते प्रिंट केलं आपण इथं, आउट डॉट प्रिंट क्यूब ऑफ 5 इज एम, म्हणजे जे काय असेल 125 तुमचं आउटपुट इथं प्रिंट होणार आहे का. अशा पद्धतीने तुमचं आउटपुट तुम्हाला दिसेल. सो दिस इज अ यूज बिन ॲक्शन टॅग. काय केलंय, यूज बिन ॲक्शन टॅग आपण इथं काय केलेलं आहे, यूज केलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे ॲक्शन टॅग आपण काय करतो, इथं यूज करतो. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण काय केलेलं आहे, ॲक्शन टॅग बघितलेत वेगवेगळे. आणि काय जे राहिलेले आहेत ते बिन्समध्ये आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. तर महत्त्वाचे आपण बघितलेत, इन्क्लूड, फॉरवर्ड आणि बिन. फॉरवर्ड कशासाठी, रिक्वेस्ट फॉरवर्ड करण्यासाठी, आपण एखाद्या पेजमध्ये रिक्वेस्ट पुढे फॉरवर्ड करण्यासाठी. इन्क्लूड कशासाठी, एखादा पेज किंवा एखाद्या आउटसोर्सिंगचं जावामधलं, सर्वलेटमधलं असेल, HTML मधलं असेल, तो डेटा स्टॅटिक पेज किंवा डायनॅमिक पेज किंवा बिन्स इन्क्लूड करून घेण्यासाठी आपण काय केलंय, इन्क्लूड ॲक्शन टॅगचा यूज करतो.
यूज बिन मध्ये कसं जे ऑलरेडी तयार पॅकेजेस आहेत ते पॅकेजेस मला काय करायचे आहेत JSP मध्ये वापरायचे आहेत. त्या पॅकेजेसचा मला वापर करायचा JSP मध्ये, तर त्या सिच्युएशनला आपण काय करतो यूज बिनचा वापर करतो. तर ह्या सेशनमध्ये आपण एवढं सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट सेशन आपण JSTL बघूया. आपण JSP लायब्ररी जे असेल ते लायब्ररीज आहेत वेगवेगळे तयार लायब्ररीज तुम्हाला दिले ते आपण नेक्स्ट सेशनला बघूया. ठीक आहे. आजचं आय होप आजचं सेशन समजलं असेल. ठीक आहे. थँक्यू. थँक्स लॉट.